नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इनाम देवस्थान ट्रस्टच्या कायदेशीर ताब्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे। गुळवंच येथील श्रीरामचंद्र देवस्थान ट्रस्टच्या इनाम गट क्रमांक 1279 चा ताबा मिळण्यासाठी कारभारी सुखदेव सानप यांनी उपोषण सुरू केलं। आज या उपोषणाला 9 दिवस उलटूनही प्रशासनाने अद्याप कोणती ठोस भूमिका घेतलेली नाही। मुक्काम गुळवंच तालुका सिन्नर येथील श्रीरामचंद्र देवस्थान ट्रस्टच्या इनाम गट क्रमांक 1279 च्या कायदेशीर ताब्यासाठी शासनाकडे वेळोवेळी प्रस्ताव सादर करण्यात आला, मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणती कारवाई न झाल्यानं कारभारी सुखदेव सानप यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाकडे प्रशासनाने केवळ बघायची भूमिका घेतली असल्याचा आरोप उपोषणकर्ते कारभारी सानप यांनी केला। माझा ताबा मिळावा म्हणून मी जिल्हा कार्यालय नाशिक इथे उपोषणाला बसून मला जवळजवळ 9 दिवस झाले असून प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही आणि माझं कुठलंही मेडिकल केलेलं नाही। तरी मी माझ्या ताब्यासाठी मी इथे बसलेलो आहे। इथे उपोषणाला बसलो, याला प्रशासक जबाबदार राहील। तरी याला काही कुठलीही कारवाई केलेली नसल्याने तरी मला माझा ताबा मिळावा अशी मी शासनाकडे विनंती करतो। उद्या मला काही कमी जास्त झालं तर शासनच याला जबाबदार राहील। दरम्यान उपोषणाला 9 दिवस उलटूनही कारभारी सुखदेव सानप यांची अद्याप कोणती वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नाही। यामुळे त्यांच्या तब्येतीवर गंभीर परिणाम होत असून काही अनर्थ झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होतोय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।